निशिकांत दुबेसह राज्यातील 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। मात्र दुबेची संसद रत्न पुरस्कार सोहळ्याला दांडी पाहायला मिळते। महाराष्ट्र सदनामध्ये पुरस्कार सोहळा होत असल्याने निशिकांत दुबे यांची दांडी पाहायला मिळते। मराठी हिंदी वादावरती वादग्रस्त विधान केल्यानंतर दुबेंना महाराष्ट्रातील काही महिला खासदारांनी जाब विचारलेला होता। त्याचबरोबर राज ठाकरे यांनी देखील मुंबईमध्ये आल्यावरती डुबे डुबे के मारेंगे अशा प्रकारचा इशारा दिलेला होता आणि त्यामुळेच त्यांनी दांडी मारले की काय अशा प्रकारची चर्चा आता रंगू लागलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, निशिकांत दुबे यांच्यासह 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झालाय। मात्र या पुरस्कार सोहळ्यासाठी दुबेंनी कुठेतरी दांडी मारल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रात येण्यापासून ते थोडंसं बगल देत आहेत किंवा घाबरत आहेत अशा प्रकारची चर्चा देखील सुरू झाली आहे। अगदी निशिकांत दुबे या पुरस्काराला त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यांना हा पुरस्कार देखील जाहीर झाला होता, मात्र ते या पुरस्काराला पोहोचू शकले नाही। त्याच्या संदर्भात त्यांच्याशी पुढारी न्यूजने संपर्क देखील केला होता, मात्र त्यांच्या कार्यालयानं साहेब हे त्यांच्या मतदारसंघात आहे त्यामुळे येऊ शकले नाही अशी माहिती मिळाली सांगितली। मात्र जी माहिती पार्श्वभूमी जर आपण पाहिली, रवी किशन देखील या ठिकाणी आले होते। त्यांना देखील मराठीच्या मुद्द्यावरती जेव्हा पुढारी न्यूजने प्रश्न उपस्थित केला तर त्यांनी सांगितलं होतं की हा राजकीय वाद आहे, निवडणुकीनंतर हे सगळं सॉल्व्ह होईल, तेही उत्तर त्यांनी मराठीमधून दिलं होतं। मात्र निशिकांत दुबे यांनी ज्या पद्धतीने मराठी माणसांना, राज ठाकरेंना डुबे डुबे के मारेंगे असं सांगितलं, पटक पटक के मारेंगे असं म्हटलं होतं, त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सदनामध्ये आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 7 मराठी खासदारांना हा पुरस्कार देण्यात आला होता। त्या पार्श्वभूमीवरती ते आले नाहीत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आणि ते इथे आले असते तर एक वाद निर्माण होऊ शकला असता। त्यामुळे कदाचित ते आले नाहीत का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळं आज निशिकांत दुबे यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला तरी ते या ठिकाणी पोहोचले नाही अशी माहिती मिळत आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।